हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. माझं नाव आहे दिनेश. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील की आज आपला प्लांट किंगडम अजूनपर्यंत संपलेला नाही आणि सरांनी हाच चॅप्टर कसा सुरू केले बा, डायरेक्ट ॲनिमल टिश्यूवरती जंप कशी केली बा सरांनी. तर माझ्याकडे काही मेसेजेस आले काही मुलींचे जे 11th स्टँडर्डमध्ये आहेत. त्यांचं म्हणणं आहे की त्यांची सेकंड सेमिस्टर एक्झाम आलेली आहे आणि काही टॉपिक्स त्यांचे मिस झालेले आहेत जे की कॉलेजमध्ये शिकवले नाहीत. तर ते जे टॉपिक्स आहेत ते तुम्ही कवर करून द्या बा. म्हणूनच त्यांचे खूप साऱ्या मुलींचे मला मेसेज आले, मुलांचे मेसेज आले. तर त्याचमुळे आज हा टॉपिक मी घेत आहे. पूर्ण चॅप्टर घेणार नाही आम्ही, फक्त काही टॉपिक्स आहेत हे. आणि राहिला प्रश्न प्लांट किंगडमचा, तर तो नेक्स्ट लेक्चरमध्ये मी तो पूर्ण कवरअप करेन. त्याच्यामध्ये आपल्याला काहीच नाही, फक्त दोनच क्लासेस बघायचे आहेत, डायकॉटिलिडॉनी आणि मोनोकॉटिलिडॉनी. आणि काही सायकल्स आहेत, प्लांट लाईफ सायकल्स आहेत, जसे की डिप्लॉन्टिक लाईफ सायकल, हॅप्लॉन्टिक लाईफ सायकल, अशा टाईपच्या काही सायकल्स आहेत. तर त्या बाबतीत आपण बघू. ते लाईफ फॉर्म्स आहेत ते बघून घेऊ आपण. आज आपण बघणार आहोत ॲनिमल टिश्यूचा जो एक टाईपचा टिश्यू, ज्याच्यामध्ये एक ग्रुप्स पाहणार आहोत आपण. त्या ग्रुपचं नाव आहे न्यूरल टिश्यू. तर तुम्हाला माहीत असेल आपल्या बॉडीमध्ये 4 टाईपचे टिश्यूज प्रेझेंट आहेत. एक म्हणजे इपिथेलियल टिश्यू, मस्क्युलर टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू आणि नर्वस टिश्यू. असे 4 टाईप्सच्या टिश्यूने मिळून आपली बॉडी बनलेली असते. आता हे तर तुम्हाला माहीत असेल की टिश्यू काय आहे. हे सांगण्याची गरज तर आता तुम्हाला भासायला नाही, कारण तुम्ही आता 11वीत आहात बा. इतकं तर मी तुमच्याकडून एक्सपेक्ट करू शकतो की तुम्हाला टिश्यू काय आहे हे माहीत आहे. ठीक आहे. तर 4 टाईपचे टिश्यू आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. कोणकोणते? इपिथेलियल, मस्क्युलर, कनेक्टिव्ह आणि न्यूरल. असे 4 टाईपचे टिश्यू आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहेत. त्या 4 टाईपच्या टिश्यूने मिळून आपली बॉडी तयार झालेली आहे. त्या टिश्यूपैकी एक टिश्यू आहे, त्या टिश्यूचं नाव आहे न्यूरल टिश्यू. न्यूरल टिश्यूमध्ये काय येत असतात, तर जे की न्यूरॉन्स वगैरे आहेत, न्यूरोग्लियल सेल्स आहेत, अशा टाईपचे काही सेल्स या न्यूरल टिश्यूमध्ये येत असतात. आणि हा न्यूरल टिश्यू आपल्या बॉडीची नर्वस सिस्टीम फॉर्म करत असते. नर्वस सिस्टीम म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये आपले ब्रेन्स वगैरे येतात, स्पायनल कॉर्ड येते, PNS सिस्टीम, CNS सिस्टीम तुम्हाला माहीत असेल ना. तर अशी नर्वस सिस्टीम ते फॉर्म करत असतात. कोण फॉर्म करतात? नर्वस टिश्यू फॉर्म करतात. याच नर्वस टिश्यूमध्ये आपल्याला पाहायला मिळतात की 2 टाईपचे सेल्स प्रेझेंट आहेत. टिश्यू आहेत म्हणजे सेल्सपासून बनलेला असेल, तर आपल्याला यामध्ये 2 टाईपचे टिश्यू पाहायला मिळतात. 2 टाईपचे सेल्स पाहायला मिळतात. पहिल्या सेल्सचं नाव आहे न्यूरोग्लियल सेल्स. काय नाव आहे? न्यूरोग्लियल सेल्स. न्यूरोग्लियल सेल्स काय आहेत, तर हे एक सपोर्टिंग सेल्स आहेत. छोटे सेल्स असतात जे की दुसऱ्या टाईपचे जे सेल्स आहेत, जसे की नर्व सेल्स, न्यूरॉन सेल्स, हे मेन सेल्स झाले आपल्या बॉडीचे. कोणते सेल्स झाले? मेन सेल्स नर्वस टिश्यूचे, जे की इम्पॉर्टंट आहेत, खूप मेन रोल आहे यांचं. आणि हे न्यूरोग्लियल सेल्स काय करत असतात, यांना फक्त सपोर्ट करत असतात, यांची प्रोटेक्शन करत असतात कोणत्याही डॅमेजपासून. एवढं समजलं? किती टाईपचे सेल्स आहेत? 2 टाईपचे सेल्स आपल्याला इथे पाहायला मिळतात. पहिली म्हणजे न्यूरोग्लियल सेल्स आणि दुसरी म्हणजे नर्व सेल्स. न्यूरोग्लियल सेल्स काय आहेत, तर सपोर्टिंग सेल्स आहेत, प्रोटेक्शन्स करतात न्यूरॉन्सचं. कोणाचं प्रोटेक्शन करतात? न्यूरॉन्सचं. एवढं समजलं? सपोर्टिंग सेल्स आहेत आणि कॅपेबल ऑफ सेल डिव्हिजन, रिजनरेशन. आता लेट सपोज कोणती न्यूरोग्लियल सेल्स एखादी सपोज एक न्यूरोग्लियल सेल डेड झाली, मेली, तर तिच्या जागी दुसरी न्यूरोग्लियल सेल्स निर्माण होतात. एक सेल पुन्हा फर्दर डिवाइड होऊ शकते, आपल्याला स्वतःला रिप्रोड्यूस करू शकते, डिव्हिजन करू शकते. अशा टाईपची कॅपॅबिलिटी यांच्यामध्ये प्रेझेंट असते. बट जेव्हा आपण न्यूरॉनची गोष्ट करतो, तर जे नर्व सेल्स आहेत, न्यूरॉन्स आहेत, ते डिवाइड करू शकत नाही. म्हणजे या एका न्यूरॉनपासून दुसरा न्यूरॉन फॉर्म होऊ शकणार नाही, पुन्हा दुसरे 2 न्यूरॉन फॉर्म होऊ शकणार नाही. तो सेल डिवाइड होणार नाही. एवढं समजलं? का बरं होत नाही, तर याचं कारण आहे की यांच्यामध्ये जे सेंट्रिओल्स आहेत, यांच्यामध्ये सेंट्रिओल्स अब्सेंट राहतात. काय राहतात? बिकॉज नर्व सेल्स लॅक्स सेंट्रिओल. सेंट्रिओल सेल डिव्हिजनमध्ये मदत करत असते सेलच्या. तर ते सेंट्रिओल्स आपल्याला न्यूरॉन्समध्ये पाहायला आढळत नाही. तर त्याचमुळे हे सेल डिवाइड करू शकत नाही. एक वेळा जर मेला तर मेला, एक वेळ जर ती सेल डेड झाली तर पुन्हा रिजनरेट होणार नाही. ते सेल दुसऱ्या सेल्स ज्या आहेत त्या डिवाइड होणार नाही. ठीक आहे, इथपर्यंत समजलं? तर आपण बघू न्यूरॉन्सच्या बाबतीत. आता
न्यूरॉनचं एक टिपिकल स्ट्रक्चर आहे या टाईपचं. हे एक मल्टीपोलर टाईपचे न्यूरॉन्स आहेत. पुन्हा त्याच्या स्ट्रक्चरच्या बेसिसवरती त्याचे टाईप्स पाडण्यात आलेले आहेत, युनिपोलर, बायपोलर आणि मल्टीपोलर. त्याच्यापैकी मल्टीपोलर टाईपचा एक न्यूरॉनचा स्ट्रक्चर आहे. तर पहिले आपण त्याच्या स्ट्रक्चरच्या बाबतीत बघू. हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. का बरं इम्पॉर्टंट आहे, तर तुम्हाला 12th मध्ये एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे ज्याचं नाव आहे कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन आय थिंक, ज्याच्यामध्ये तुम्हाला ब्रेन्सच्या बाबतीत शिकायचं आहे, वेगवेगळे हॉर्मोन्स, केमिकल कोऑर्डिनेशन कशा थ्रू होते. तर त्या चॅप्टरमध्ये तुम्हाला मेनली हेच शिकायचं आहे, नर्व्स कसे आहेत, कशा टाईपचे आहेत, त्याचं स्ट्रक्चर काय आहे आणि त्या नर्व्सपासून आपला जो ब्रेन आहे तो बनलेला आहे. नर्व इज अ फंक्शनल युनिट ऑफ नर्वस सिस्टीम, फंडामेंटल युनिट ऑफ नर्वस सिस्टीम. ठीक आहे, ह्याच्यापासूनच पूर्ण नर्वस सिस्टीम बनलेली आहे, पूर्ण 2 सेल्सपासून, नर्व्स आणि न्यूरॉन्स. ठीक आहे, फंक्शनल युनिट आहे नर्वस सिस्टीमचं. का बरं आहे, तर याच्यामध्ये एक स्पेशल ॲबिलिटी आहे की हा आपला ॲक्शन पोटेन्शियल चेंज करू शकतो. याच्यामध्ये एक्सायटिबिलिटीची एक प्रॉपर्टी राहते. ते म्हणजे काय, तर आता लेट सपोज माझा हात आहे. ठीक आहे, तर तुम्हाला माहीत आहे की कोणत्याही प्रकारचा आपल्याला स्पर्श कशामुळे होतो किंवा आपल्याला जाणीव का बरं होते, सेन्सेस आपण कशा थ्रू करू शकतो. जसे की मला चिमटी काटली, आता मी चिमटी काटली मला स्वतःला. ठीक आहे, चिमटा घेतला मी ना, तर मला कसं माहिती कुठल्या पार्टमध्ये चिमटा आलेला आहे, तिथेच का बरं आग झाली आणि तिथपासूनच माझ्या बॉडीला मला माहीत कसं झालं की कोणतरी मला चिमटा काटला आहे, मला आग होत आहे, हर्ट होत आहे मला, कशामुळे बा, आणि ते इन्फॉर्मेशन कोण कॅरी करत आहे आणि ते हर्टच आपलं म्हणजे आगच का बरं होत आहे. तर अशा टाईपचे हे फंक्शन्स हे कॅरी करतात. म्हणजे साध्या भाषेत सांगायला गेलं तर लेट सपोज आता इथे न्यूरॉन्स प्रेझेंट आहेत, माझ्या होल बॉडीभर न्यूरॉन्स प्रेझेंट आहेत. येथे जर मी चिमटी काटली तर येथपासूनचे जे सेन्सेशन आहे, मला चिमटी काटली याची जी इन्फॉर्मेशन आहे ते माझ्या हातापासून ब्रेनपर्यंत पोहोचायचं काम कोण करत असते, तर ते न्यूरॉन्सच करत असतात. आणि मला माझ्या ब्रेनपर्यंत ते इन्फॉर्मेशन गेली की मला चिमटी काटली आहे बा म्हणून, ते इन्फॉर्मेशन पुन्हा परत ब्रेन्समध्येच, नर्व्समध्येच प्रोसेस होत असतात आणि त्याला एक रिफ्लेक्स म्हणून काही ॲक्शन होत असते. ते ॲक्शनसुद्धा परफॉर्म न्यूरॉन्सच्या थ्रूच होते. अशा टाईपचं काही यांचं फंक्शन असतात. तर पहिले बघून घेऊ की यांचं स्ट्रक्चर काय आहे. टॉपिक इम्पॉर्टंट आहे, डोक्याच्या वरून जाऊ शकते, फक्त लक्षपूर्वक आहे का. आता एक टिपिकल टाईपचं स्ट्रक्चर आहे. नर्वची बॉडी जर म्हटला, न्यूरॉनची जी बॉडी आहे, न्यूरॉन आणि नर्व सेल एकच आहे. ठीक आहे, जेव्हा आपण न्यूरॉन्सच्या बॉडीच्या बाबतीत बघतो तर तेव्हा आपल्याला 3 मेनली पार्ट पाहायला मिळतात. 3च पार्ट्समध्ये याची बॉडी डिवायडेड आहे मेनली. तर आपण पाहतो की याच्यामध्ये सायटॉन प्रेझेंट आहे. ही जी मेन सेल बॉडी आहे, हा स्ट्रक्चर तो झाला सायटॉन. काय आहे, सायटॉन. आणि यांच्या सायटॉनपासून वेगवेगळे फाईन प्रोसेसेस, म्हणजे अशा फांद्यासारखे खूप फांद्याचे झाडाचे फैलत असतात नाही का, एक मोठी फांदी त्यांना पूर्ण छोटी होत होतं, अशा खूप साऱ्या ब्रांचेस पडलेल्या असतात, फाईन ब्रांचेस. तर तशा स्ट्रक्चरला म्हणतात डेंड्रॉन आणि डेंड्राइट्स. एक मोठं स्ट्रक्चर, जे ब्रांचचं जे एक मोठं स्ट्रक्चर आहे त्याला म्हटलं जातं डेंड्रॉन. आणि खूप त्या डेंड्रॉन्सला पुन्हा फांद्या फुटत जातात, खूप बारीक स्ट्रक्चर पुन्हा फॉर्म होत असते. तर त्या बारीक स्ट्रक्चरला, फाईन स्ट्रक्चरला म्हणण्यात येते डेंड्राइट. आपण 3 पार्ट्स पाहिले. सायटॉन काय, तर हे मेन सेल बॉडी आहे, हिला सेल बॉडी म्हणतात किंवा सायटॉन म्हणतात. त्याच्यामध्ये न्यूक्लियस वगैरे प्रेझेंट राहतो आणि या सायटॉनपासून काही प्रोसेसेस निघलेले असतात, त्या प्रोसेसेसला म्हणतात डेंड्रॉन. जे थोडी मोठी आहे, थोडी थिक आहे, तिला म्हणतात डेंड्रॉन. आणि त्या डेंड्रॉनपासून पुन्हा फाईन ब्रांचेस इमर्ज आउट होतात, त्या ब्रांचेसला म्हणतात डेंड्राइट्स. काय म्हणतात, डेंड्राइट्स. 3 पार्ट समजले. आणि पुन्हा या सायटॉनपासून एक लांब अशी स्टॉल्क लाईक स्ट्रक्चर पाहायला मिळतो, त्या स्ट्रक्चरला म्हणतात ॲक्झॉन. काय म्हणतात, ॲक्झॉन. हा पूर्ण स्ट्रक्चर झाला ॲक्झॉन. काय झाला, ॲक्झॉन. एवढं समजलं. 3 पार्ट्समध्ये याची बॉडी डिवायडेड आहे, सायटॉन, डेंड्रॉन आणि ॲक्झॉन. असे 3 पार्ट्स आपल्याला मेनली पाहायला मिळतात. आता पुन्हा फर्दर यांची जेव्हा बॉडी पाहतो आपल्याला, तर याच्या बॉडीमध्ये, याच्या बॉडीवरती आपल्याला न्यूरोग्लियल सेल्स पाहायला मिळतात. मी पहिलेच सांगितलं न्यूरोग्लियल सेल्सचा काय फंक्शन आहे, तर प्रोटेक्टिव्ह इन नेचर आहेत. काय आहेत, प्रोटेक्टिव्ह इन नेचर आहेत. त्याच्याचमुळे या न्यूरॉनच्या बॉडीवरतीच ते सेल्स प्रेझेंट राहतात. यांच्यामध्ये न्यूरोग्लियल सेल्सचे काही टाईप्स आहेत, जसे की स्वान शेल्स,
श्वान सेल्स, ठीक आहे, ऑलिगोडेंड्रोसाइट्स, असे काही सेल्स जे न्यूरोग्लियल सेल्स आहेत ते यांच्या बॉडीवरती प्रेझेंट राहतात. यांना प्रोटेक्टिव्ह फंक्शन म्हणजे एका बॉडीगार्डसारखं नाही का. आता लेट सपोज हा सलमान खान आहे न्यूरॉन, तर त्याच्या भोवताल बॉडीगार्ड तर प्रेझेंट राहणारच. त्याला प्रोटेक्ट कसं करणार? बॉडीगार्ड खूप दूर तर प्रेझेंट राहणार नाही, खूप दूर राहणार, त्याची प्रोटेक्शन कशी करणार? म्हणून त्याच्या बॉडीवरतीच ते अटॅच राहतात, त्या बॉडीवरतीच प्रेझेंट राहतात त्यांना. आणि त्या बॉडीगार्डचं नाव काय आहे? श्वान सेल्स. हे झाले श्वान सेल्स, जे की हे न्यूक्लियस प्रेझेंट आहे ना, हे ज्याच्यावरती मी न्यूक्लियस काढलेला आहे, हा न्यूक्लियस राहतो त्यांचा, पेरिफेरीवरती प्रेझेंट राहतो. तर यांच्यामध्ये काय प्रेझेंट असतात? श्वान सेल्स. श्वान सेल्स एक्झॉनवरती प्रेझेंट राहतात आणि हेच श्वान सेल्स मायलिन शीथ फॉर्म करतात. काय करतात? मायलिन शीथ फॉर्म करतात. मायलिन शीथ काय आहे तर एक थोडी थिक लेअर असल्यासारखी असते, जे की इलेक्ट्रिकल इम्पल्स कॅरी करत असते. इलेक्ट्रिकल इम्पल्स म्हणजे काय तर तेच इन्फॉर्मेशन, कुठे काही झालं आहे आपल्या सेन्सेसचं, कुठे चिमटी काटली आहे, कुठे भाजलं आहे, ती इन्फॉर्मेशन जे कॅरी करते एका इलेक्ट्रिकल इम्पल्सच्या द्वारे कॅरी होत असते. तर ते इम्पल्स एका इफेक्टिव्ह वेमध्ये म्हणजे खूप चांगल्या प्रकारे कॅरी करण्याला मदत करत असते ही मायलिन शीथ. काय करत असते? मायलिन शीथ ही खूप चांगल्या प्रकारे एका इफेक्टिव्ह वेमध्ये ते इन्फॉर्मेशन कॅरी करायला मदत करत असते, तो इम्पल्स कॅरी करायला मदत करत असते. एवढं समजलं? मायलिन शीथ समजली, एक्झॉन समजलं, श्वान सेल्स समजल्या. पुन्हा यांच्यामध्ये दोन मेम्ब्रेन्स प्रेझेंट राहतात. एक मायलिन शीथ, ते तर झाली. मायलिन शीथच्या आउटर साईडला म्हणजे मायलिन शीथ आली, मायलिन शीथच्या वरती न्यूरिलेमा प्रेझेंट राहते, ते की कंटिन्युअस असते एकदम. ॲक्झॉन, इट कवर्स फुल ॲक्झॉन. ॲक्झॉनच्या पूर्ण बॉडीवरती न्यूरिलेमा आपल्याला पाहायला मिळतं. हे एक ॲडिशनल लेअर आहे जे की आपल्याला सेल्समध्ये, न्यूरॉन सेल्समध्ये पाहायला मिळते. आणि मायलिन शीथ जे आहे, आता मी सांगितलं की जे न्यूरिलेमा आहे, काय म्हटलं होतं मी? न्यूरिलेमा हे जी लेअर आहे ते कंटिन्युअस आहे, पूर्ण बॉडीवरती आहे. बट मायलिन शीथची अशी कंडिशन नाही. मायलिन शीथ काय आहे तर डिसकंटिन्युअस आहे, म्हणजे कुठे प्रेझेंट राहणार तर कुठे प्रेझेंट राहणार नाही, कुठे प्रेझेंट आहे तर कुठे प्रेझेंट राहणार नाही. तर अशा एक डिसकंटिन्युअस पॅटर्नमध्ये प्रेझेंट राहते. आणि एक असे नोड्स प्रेझेंट फॉर्म करत असते. नोड्स फॉर्म करत असते. एक नोड्स म्हणजे हे असे स्ट्रक्चर ज्याच्यामध्ये, आणि या नोड्सला म्हणतात नोड्स ऑफ रॅनवीर. हे सुद्धा इम्पल्स कॅरी करायलाच मदत करत असतात एक फास्ट ट्रान्समिशनमध्ये. तर ठीक आहे, काय एवढे पार्ट समजले? इथे काय आहे तर नोड ऑफ रॅनवीर आहे, हा आहे नोड ऑफ रॅनवीर. नोड ऑफ रॅनवीर एवढं समजलं? हां, पुन्हा इकडं मी रिवाइज करत आणतो. सायटॉन बॉडी प्रेझेंट आहे. सायटॉनमध्ये काय आहे तर त्याचा जो ग्रॅन्युलर सायटोप्लाझम आहे, त्या सायटोप्लाझमला काय म्हटण्यात आलेलं आहे? न्यूरोप्लाझम म्हटण्यात आलेलं आहे. न्यूरॉनचं आता साधी सेल असती तर सायटोप्लाझम म्हटलं असतं, बट न्यूरॉनचं सायटोप्लाझम आहे म्हणूनच यांना न्यूरोप्लाझम म्हणण्यात येते. या न्यूरोप्लाझममध्ये ग्रॅन्युलर स्ट्रक्चर्स प्रेझेंट राहतात. त्या ग्रॅन्युलर स्ट्रक्चरचा, ग्रॅन्युलर म्हणजे असे दाण्यासारखे एकदम, जसे की मोहरी झाली किंवा ते जसे की खसखस का काहीतरी राहते, एकदम ग्रॅन्युलर दाण्यासारखे, खूप बारीक बारीक दाण्यासारखे स्ट्रक्चर प्रेझेंट राहतात. त्या स्ट्रक्चर्सला म्हणतात निसल्स ग्रॅन्युल. निसल्स ग्रॅन्युल काय आहेत तर तुम्ही जर सेल बायोलॉजी वाचलेली असेल, सेल्समध्ये काय प्रेझेंट असतात? काही सेल्युलर ऑर्गॅनेल्स आहेत, जसे की एंडोप्लाझमिक रेटिक्युलम झाले, गॉल्जी कॉम्प्लेक्स झाले, रायबोझोम्स झाले. तर हा जो निसल्स ग्रॅन्युल्स आहे हा बनलेला असतो रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. ठीक आहे, रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम प्लस रायबोझोम्स यांच्यापासून हा निसल्स ग्रॅन्युल बनलेला असतो. कशापासून बनलेला असतो? रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आणि रायबोझोम्स यांच्यापासून हा जो निसल्स ग्रॅन्युल्स आहे हा स्ट्रक्चर बनलेला असतो. आणि हा प्रोटीन फॉर्मेशनमध्ये मदत करत असतो. प्रोटीन फॉर्मेशनमध्ये मदत करत असतो. आणि तुम्हाला एक लिंक सांगलं तर खूप सारे जे हार्मोन्स आहेत ते प्रोटीनियस स्ट्रक्चर्समध्ये आहेत. तर ते हार्मोन्सचं प्रोडक्शन वगैरे तुम्ही असं लक्षात ठेवू शकता, ते हार्मोनच्या प्रोडक्शनसाठी हे मदत करत असतात. ठीक आहे, प्रोटीन फॉर्मेशनमध्ये मदत करत असतात. आणि काय यांच्यामध्ये प्रेझेंट आहे तर रायबोझोम्स आणि रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. पुन्हा आपण पाहिलं होतं की सायटॉनपासून वेगवेगळे प्रोसेसेस एमर्ज आउट होतात. आणि जो पहिला प्रोसेस आहे तो आहे
डेंड्रॉन पुन्हा हळूहळू डिवाइड होतो, खूप फाईन ब्रांचेस फॉर्म करतो, बारीक बारीक फांद्या फॉर्म करतो. त्या ब्रांचेसचं नाव काय? डेंड्राइट आहे. फाईन ब्रांचेस फॉर्म करतो, त्याचं नाव काय आहे? डेंड्राइट. ठीक आहे. आणि डेंड्रॉन, दोन हे पार्ट समजले. पुन्हा जेव्हा आपण सायटॉनपासून खाली येतो तर इथे पाहायला मिळतं आपल्याला की यांच्यामध्ये ॲक्झॉन प्रेझेंट आहे. ॲक्झॉन फुल बॉडी स्टॉक लाईक. आणि एंड कुठे होते? तर ज्याच्या एंडिंगचे जे पार्ट्स आहेत एक्झॉनचे, त्या एंडिंगच्या पार्टला म्हटलेलं आहे टेलोडेंड्रॉन. जो नर्व आहे त्याच्या एंडिंगच्या पार्टला काय म्हटलेलं आहे? टेलोडेंड्रॉन. आणि या ॲक्झॉनवरती खूप सारे स्ट्रक्चर्स प्रेझेंट असतात, सेल्स प्रेझेंट असतात. त्या सेल्सपैकी कोणते प्रेझेंट आहेत? तर श्वान सेल्स प्रेझेंट आहेत. श्वान सेल्स ॲक्झॉनवरती प्रेझेंट आहेत. ॲक्झॉन काय करत असते? श्वान सेल्स काय करत असतात ॲक्झॉनवरती? तर एक मायलिन शीथ फॉर्म करत असते, जे की डिसकंटिन्युअस असते. आणि त्या डिसकंटिन्युअस वेमुळे काय होत असते? तर यांच्यामध्ये नोड्स ऑफ रॅनवीर फॉर्म होत असतात. काय फॉर्म होतात? नोड्स ऑफ रॅनवीर. हे नोड्स प्रेझेंट आहेत. असे आता सुद्धा फुगीर भाग आहे, तरी ते गड्ढ्या टाईप असं फॉर्म होत असते काय. आणि त्याला काय म्हटलेलं आहे? नोड ऑफ रॅनवीर. मायलिन शीथ फॉर्म होत आहे, डिसकंटिन्युअस वेमध्ये फॉर्म होत आहे. मायलिन शीथचं फंक्शन काय आहे? तर तो इलेक्ट्रिकल इम्पल्सला एका इफेक्टिव्ह वेमध्ये कॅरी करण्याला मदत करतो. ठीक आहे. आणि जे मायलिन शीथ आहे, मायलिन शीथच्या बाहेर काय प्रेझेंट असते? न्यूरिलिमा लेअर. कंपल्सरी नाही की प्रत्येक न्यूरॉनमध्ये प्रेझेंट राहील. काही सेल्समध्ये प्रेझेंट राहते न्यूरिलिमा, तर काही सेल्समध्ये प्रेझेंट राहत नाही. काही सेल्समध्ये मायलिन शीथ प्रेझेंट असते, तर काही सेल्समध्ये मायलिन शीथ सुद्धा प्रेझेंट राहत नाही. याचं हे कुठे प्रेझेंट असतात कुठे नाही हे खूप सारा डाटा आहे. ते तुम्हाला आहे डाटा, पण तो 12th तुम्हाला फारशा चांगल्या पद्धतीने समजून येईल. ठीक आहे. चांगला सिलेबस आहे 12th चा, त्याच्यामध्ये डिटेलमध्ये चांगलं दिलेलं आहे. ठीक आहे. काहीमध्ये मायलिन शीथ प्रेझेंट राहते. ज्याच्यामध्ये मायलिन शीथ प्रेझेंट आहे असं समजा की तो खूप चांगल्या प्रकारे इम्पल्स कॅरी करू शकतो. ठीक आहे. एवढं समजलं. न्यूरिलिमा समजली, ॲक्झॉन समजलं, श्वान सेल समजलं. श्वान सेल्समध्ये न्यूक्लियस जो आहे तो पेरिफेरीमध्ये प्रेझेंट राहते. पेरिफेरी म्हणजे बाजूला. आता जसे की हे सेल्स आहे, आता न्यूरॉन सेल्समध्ये कुठे प्रेझेंट आहे? सेंटरमध्ये, सायटॉनच्या सेंटरमध्ये प्रेझेंट आहे. बट जे श्वान सेल्स आहेत त्यांच्या बॉडीमध्ये तो जो न्यूक्लियस आहे तो पेरिफेरी म्हणजे बाजूला प्रेझेंट राहतो पुऱ्या सेल्सच्या. ठीक आहे. एवढं समजलं. हे एक टिपिकल स्ट्रक्चर आहे न्यूरॉनचं. आता आपण बघू की न्यूरॉन्सचे काही टाईप्स पडलेले आहेत. न्यूरॉन्सचे काही टाईप्स पडलेले आहेत. कशाच्या बेसिसवरती? तर त्यांच्या फंक्शनच्या बेसिसवरती. कशाच्या बेसिसवरती? त्यांच्या फंक्शनच्या बेसिसवरती. 3 टाईप पडलेले आहेत. ॲफरंट न्यूरॉन, तुम्ही टेक्स्ट बुक धरून बसा, कारण पॉईंट्स खूप जास्त आहेत आणि मला खूप कमी टाईममध्ये समजवायचं आहे. तर तुम्ही टेक्स्ट बुक धरून बसा. प्रत्येक पॉईंट मी लिहून सांगत बसणार नाही, फक्त असेच तोंडानेच एक्सप्लेन करणार. ठीक आहे. इट कॅरीज ॲफरंट न्यूरॉन. दुसरा आहे इफरंट न्यूरॉन. आणि तिसरा आहे इंटर न्यूरॉन. ओके. तर यांच्या फंक्शनच्या बेसिसवरती हे जे न्यूरॉन्स आहेत ते क्लासिफाय करण्यात आलेले आहेत. आता मला सांगा, 3 टाईपचे न्यूरॉन्स प्रेझेंट आहेत आपल्या बॉडीमध्ये. ठीक आहे. तर पहिला झाला ॲफरंट न्यूरॉन. ॲफरंट न्यूरॉनला सेन्सरी न्यूरॉनसुद्धा म्हणतात. ॲफरंट न्यूरॉनला सेन्सरी न्यूरॉनसुद्धा म्हणतात. असं काय आहे? तर आता लेट सपोज आता हे निडल आहे समजा. ठीक आहे. हे निडल आहे. कोणीतरी मला निडल हाताला टोचली. हातापासून सिग्नल माझ्या ब्रेनपर्यंत जाईल. बट ते सिग्नल जे न्यूरॉन्स माझ्या हातापासून जो सिग्नल ट्रान्समिट करतात माझ्या ब्रेनपर्यंत, तशा टाईपच्या न्यूरॉन्सला म्हणतात ॲफरंट न्यूरॉन. दोज न्यूरॉन्स विच कॅरीज इम्पल्स फ्रॉम सेन्स ऑर्गन टू सेंट्रल नर्वस सिस्टीम. सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजे काय? तर ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. सेंट्रल नर्वस सिस्टीमपर्यंत म्हणजे माझ्या हातापासून ते माझ्या डोक्यापर्यंत जे कोणते न्यूरॉन्स आहेत
जे की सिग्नल ट्रान्समिट करतात माझ्या हातापासून माझ्या डोक्यापर्यंत, अशा टाईपच्या न्यूरॉन्सला म्हणतात ॲफरंट न्यूरॉन. एवढं समजलं? ॲफरंट न्यूरॉन. ॲफरंट न्यूरॉन्सला सेन्सरी न्यूरॉन सुद्धा म्हटल्यात आलेलं आहे. आणि हे डॉर्सल रूट ऑफ स्पायनल कॉर्डला प्रेझेंट राहतात. डॉर्सल रूट काय आहे तर आता लेट सपोज अशा टाईपचं, आता मला डायग्राम तर फारशी चांगली काढता येत नाही, तर अशा टाईपचे काही रूट्स असे प्रेझेंट राहतात स्पायनल कॉर्डमध्ये. जो वरच्या टाईपचा आहे तो डॉर्सल, खालच्या जो साईडचा आहे तो वेंट्रल रूट. तर हे आपल्याला 12th आहे चांगल्या प्रकारे, हे आपण तेव्हा पाहू. आता फक्त एवढंच समजून घ्या की हे डॉर्सल रूट ऑफ स्पायनल कॉर्डमध्ये प्रेझेंट राहतात. ठीक आहे. ॲफरंट न्यूरॉन समजला, त्याचाच अपोजिट म्हणजे इफरंट न्यूरॉन. इफरंट न्यूरॉन म्हणजे काय? आता मला कोणीतरी पिन टोचली, मला त्याची सेन्सेशन आली, मला आग झाली, माझ्या हातापासून डोक्यापर्यंत तो सिग्नल गेला आहे. आता त्याच्या रिस्पॉन्समध्ये मी काय करेन तर आता टोचली आहे बा, पहिले थोडा पिरवसीन, आणि ज्यानं मला मारला त्याला मग थोडंसं पिरवसीन, अशीच करणार ना. तो रिस्पॉन्स म्हणजे आता मला टोचलेली आहे निडल, सेन्सेशन तर आलं, पण त्याच्याबरोबर ते रिस्पॉन्स मी काय देत आहो, तो रिस्पॉन्स माझ्या डोक्यापासून माझ्या नेक्स्ट हँडपर्यंत जो रिस्पॉन्स ट्रान्समिट करायचा आहे, म्हणजे CNS पासून सेन्स ऑर्गनपर्यंत जो काही न्यूरॉन्स आहेत जो ट्रान्समिट करणार, त्या न्यूरॉन्सला म्हणतात. म्हणजे न्यूरॉन्स प्रेझेंट राहणार माझ्या डोक्यापासून, ठीक आहे, असे न्यूरॉन्स जे सिग्नल कॅरी करणार सेंट्रल नर्वस सिस्टीमपासून माझ्या नेक्स्ट हँडपर्यंत, जेणेकरून की त्याचा जो एक्सटर्नल स्टिम्युला भेटलेला आहे त्याला रिस्पॉन्स देण्यासाठी. तर अशा टाईपचे न्यूरॉन्सला म्हणतात इफरंट न्यूरॉन. तर ठीक आहे, इफरंट न्यूरॉन समजलं. इफरंट न्यूरॉन काय करत असतात तर सेंट्रल नर्वस सिस्टीमपासून मॅसेज कॅरी करत असतात सेन्स ऑर्गनपर्यंत. इफरंट न्यूरॉन काय करतात तर सेंट्रल नर्वस सिस्टीमपासून जो काही इम्पल्स आहे, काही इन्फॉर्मेशन आहे, ती कॅरी करत असतात सेन्स ऑर्गनपर्यंत एका दुसऱ्या रिस्पॉन्ससाठी. ठीक आहे, एवढं समजलं. आणि जो तिसरा टॉपिक आहे, जो तिसरा टाईपचा न्यूरॉन आहे, ज्याचं नाव आहे इंटरन्यूरॉन. इंटरन्यूरॉन काय करत असतात तर इन्फॉर्मेशन या दोघांच्या मधात प्रेझेंट राहतात. म्हणजे ॲफरंट न्यूरॉन कोणते झाले? सेन्सरी न्यूरॉन आणि मोटर न्यूरॉन. इफरंट न्यूरॉन्सलाच पुन्हा मोटर न्यूरॉनसुद्धा म्हणतात. ठीक आहे. तर ॲफरंट न्यूरॉन आणि इफरंट न्यूरॉन यांच्या दोघांच्या मधामध्ये प्रेझेंट असतात इंटरन्यूरॉन. यांच्या दोघांच्या मधामध्ये प्रेझेंट असतात इंटरन्यूरॉन, जे की यांच्या कोऑर्डिनेशनमध्ये मदत करत असतात. कोऑर्डिनेशन झाले, या दोघांना जोडतात. म्हणजे हा एक इफरंट न्यूरॉन झाला आणि हा ॲफरंट न्यूरॉन झाला. तर यांच्या मधातली कडी जी असते ते असते इंटरन्यूरॉन. ठीक आहे, एवढं समजलं. तर यांच्या कोऑर्डिनेशनमध्ये मदत करत असतात. यांची जे प्रोसेस आहेत त्यांच्या परफॉर्मेशनमध्ये, इंटिग्रेशनमध्ये याची इन्फॉर्मेशन आणि याची इन्फॉर्मेशन एकसाथ आणण्याचा मदत करत असते इंटरन्यूरॉन. एवढं समजलं. तर आपण 3 टाईप बघितले फंक्शनच्या बेसिसवरती. ठीक आहे. आणि पुन्हा ज्याच्या स्ट्रक्चरच्या बेसिसवरती 3 टाईप पडत असतात: युनिपोलर, बायपोलर आणि मल्टीपोलर. किती टाईप पडत असतात? युनिपोलर, बायपोलर आणि मल्टीपोलर. याच्यामध्ये पुन्हा याच्या पहिले काही थोडे जनरल पॉईंट्स आहेत, जसे की मायलिनेटेड नर्व फायबर्स हॅव्हिंग इन्सुलेटेड फॅटी लेअर कॉल्ड मायलिन शीट. हे तुम्हाला सांगितलं आहेच मी. पुन्हा न्यूरिलिमा सराउंड्स द एक्झॉन. इम्पल्स इज कंडक्टेड ॲट व्हेरी फास्ट रेट सच नर्व फायबर्स. ओके, बिकॉज इट जम्प्स फ्रॉम नोड टू ट्रान्समिशन मायलिन. ठीक आहे, आय होप आपण सर्व पॉईंट कव्हर केलेले आहेत. नर्व्स ऑफ ॲटोनॉमस नर्वस सिस्टीम. ॲटोनॉमस नर्वस सिस्टीम काय आहे तर ॲटोनॉमस नर्वस सिस्टीम ही पहिले, ठीक आहे, नर्वस सिस्टीमचे 2 पार्ट्स आहेत: सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि पेरिफेरल नर्वस सिस्टीम. ठीक आहे. सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजे ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड, आणि या दोघांच्या व्यतिरिक्त जेवढे काही नर्व्स प्रेझेंट आहेत आपल्या बॉडीमध्ये ते येतात पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये. पेरिफेरल नर्वस सिस्टीमचे पुन्हा 2 पार्ट्स पडतात: सोमॅटिक नर्वस सिस्टीम, आय थिंक, ठीक आहे, बरोबर नाव आहे, ॲटोनॉमस नर्वस सिस्टीम, SNS आणि PNS. असे 2 पार्ट्स पडत असतात पेरिफेरल नर्वस सिस्टीमचे. पेरिफेरल नर्व आणि त्याच ANS मध्ये जे काही न्यूरॉन्स प्रेझेंट राहणार ते राहणार नॉन मायलिनेटेड.
काय आहे तरी ते एक लाईन दिलेली आहे, नर्व्स ऑफ ऑटोनॉमस नर्व सिस्टीम आर नॉन मायलिनेटेड, फंक्शनल कॉन्टॅक्ट बिटवीन एक्झोनल एंड्स अँड डेंड्राइट्स सायनॅप्स. हां, तर जे ॲक्झॉन आहे, ॲक्झॉनचे जे एंड्स आहेत ना, टेलोडेंड्रॉन आणि डेंड्राइट्स, हे दोन जोडलेले असतात. यांच्याच ह्याच्यापासून ब्रिक टू ब्रिक जोडलेले असतात. म्हणजे आता लेट सपोज हा आता हा ॲक्झॉन झाला, ठीक आहे, ॲक्झॉन झाला, हा झाला टेलोडेंड्रॉन, ठीक आहे ना, टेलोडेंड्रॉन झाला हा ॲक्झॉनचा. आणि याच्या खाली एक आता लेट सपोज हा एक न्यूरॉन प्रेझेंट आहे, ठीक आहे, आणि न्यूरॉनचे डेंड्राइट्स आहेत. तर या डेंड्राइट्स असे अटॅच्ड असतात एकमेकांशी. न्यूरॉनचे म्हणजे ॲक्झॉनचे जे ॲक्झॉन टर्मिनल आहेत त्यांनाच आपण टेलोडेंड्रॉन सुद्धा म्हटलं होतं. त्यांचे टेलोडेंड्रॉन आणि डेंड्रॉनचे डेंड्राइट्स, कोणते डेंड्राइट्स, हे जोडलेले असतात. हे टर्मिनल असते यांच्यामध्ये प्रेझेंट, त्या दोघांच्या गॅपमध्ये प्रेझेंट असते. याला म्हणतात सायनॅप्स. काय तर त्यांच्या कॉन्टॅक्ट पॉईंटला म्हणतात, कॉन्टॅक्ट जिथे असते तिथून इन्फॉर्मेशन कॅरी होत असते त्याला म्हणतात सायनॅप्स. ठीक आहे, एवढं समजलं. हे सायनॅप्स वगैरे आपल्याला 12th खूप चांगल्या डिटेलमध्ये आहेत. त्यांच्यापैकी कसं न्यूरोट्रान्समीटर ट्रान्सफर होत असतात, न्यूरोट्रान्समीटर्स पाहतात ना, ॲसिटाइल कोलिन वगैरे, तर अशा टाईपचे काही जे न्यूरोट्रान्समीटर आहेत कसे ट्रान्सफर होतात एका नर्वपासून दुसऱ्या नर्वपर्यंत, हे आपल्याला 12th पाहायचं आहे. ते आपल्याला आता पाहायचं नाही. ठीक आहे. हां, आणि अजून एक पॉईंट आहे, ज्या सेल्समध्ये, ज्या नर्व सेल्समध्ये मायलिन शीथ प्रेझेंट असते ते व्हाईट कलरचे असतात, प्रेझेंट व्हाईट कलर फॉर्म करत असतात. आणि ज्यांमध्ये असे नर्व्स जे की नॉन मायलिनेटेड असतात, नॉन मायलिनेटेड म्हणजेच मायलिन शीथ फॉर्म करत नसतात, ते सेल्स ग्रे कलरचे असतात. कशा कलरचे असतात तर ग्रेश कलरमध्ये. आणि म्हणूनच त्यांना ग्रे मॅटर्स वगैरे फॉर्म करत असतात ब्रेनमध्ये. ठीक आहे, एवढं समजलं. न्यूरॉनचे फर्दर किती टाईप पडलेले आहेत? 3 टाईप पडलेले आहेत. युनिपोलर आणि बायपोलर आणि तिसरा आहे मल्टीपोलर. मल्टीपोलर तर तुम्ही पाहिलेलेच आहात, मी जो स्ट्रक्चर बनवलं होतं तो झाला मल्टीपोलर. बायपोलर युनिपोलर कसा असतो तर अशा एका कॉमन पॉईंटमध्ये यांची सायटॉन प्रेझेंट राहतो आणि जे एक्झॉन्स आहेत, डेंड्राइट्स आहेत, तर अशा टाईपचा काही यांचं स्ट्रक्चर प्रेझेंट राहतो युनिपोलर न्यूरॉनचं. बायपोलर न्यूरॉनचं काय होत असते तर एकाच सायटॉनपासून दोन्ही एंडवरती एका साईडला ॲक्झॉन असते, एका साईडला डेंड्रॉन प्रेझेंट राहतो. याला डेंड्रॉन, हा झाला ॲक्झॉन. ठीक आहे, एवढं समजलं. हे झालं कशाचं, सॉरी हे झालं एक गलती झाली पाहण्यामध्ये. सिंगल ॲक्झॉन प्रेझेंट राहते कोणामध्ये तर सिंगल प्रोसेस ओरिजिनेटिंग फ्रॉम सायटॉन. ठीक आहे, बोथ द ॲक्झॉन्स अँड डेंड्रॉन्स अराइज फ्रॉम द सायटॉन ॲट वन पॉईंट. या एका पॉईंटवरती ॲक्झॉन आणि डेंड्रॉन दोन्ही फॉर्म होत असतात, म्हणूनच यांना युनिपोलर न्यूरॉन्स म्हणतात. आणि बायपोलर जे न्यूरॉन्स आहेत ते की बायपोलर न्यूरॉन्स असे असतात, सायटॉन यांच्या बॉडी यांची प्रेझेंट राहते आणि याच्यापासूनच हा झाला ॲक्झॉन. ठीक आहे, डायग्राम्स काढण्यासाठी जर आता गेलो तर व्हिडिओ खूप मोठा होईल. ठीक आहे, हा झाला डेंड्रॉन. अशा टाईपचा जो आहे तो राहतो बायपोलर न्यूरॉन प्रेझेंट राहतो यांच्यामध्ये. यांचे काही पॉईंट्स म्हणजे सांगून देतो उपरी. 12th एवढं विचारणार नाही, फक्त एवढं आपल्याला मल्टीपोलर जे न्यूरॉन्स आहेत त्याच्याच बाबतीत आपल्याला पाहायला जास्त इंटरेस्ट आहे. आणि जास्त जो भर दिलेला आहे तो मल्टीपोलर न्यूरॉन्सवरती दिलेला आहे, जो की आपण पहिलेही पाहिलेला आहे. काय तर इट हॅज बायपोलर न्यूरॉन, इट हॅज 2 प्रोसेसेस, अ सिंगल डेंड्रॉन अँड ॲक्झॉन आर गिवन ऑफ फ्रॉम अपोजिट पोल्स ऑफ द सायटॉन. अपोजिट पोल्स ऑफ द सायटॉनपासून दोन्ही पार्ट्स ओरिजिनेट होत असतात आणि दे ब्रिंग अबाउट ट्रान्समिशन ऑफ स्पेशल सेन्सेस लाईक साईट, स्मेल्स
हे अशा ठिकाणी प्रेझेंट असतात ज्याच्यामध्ये सेन्स, हे कशाचे सेन्स ट्रान्समिट करत असतात, तर स्मेल, टेस्ट, हिअरिंग अशा टाईपचे जे सेन्सेस आहेत, अशाच टाईपचे जे स्टिम्युलस आहेत ते हे ट्रान्समिट करत असतात. कोण? बायपोलर न्यूरॉन्स. आणि मल्टीपोलर न्यूरॉनच्या बाबतीत सुद्धा बघून घेऊ. सायटॉन इज अ स्टार शेप्ड बघितलं होतं आपण. अँड गिव्ज आउट मोर दॅन टू प्रोसेसेस म्हणजे डेंड्रॉन्स वगैरे झाले, एक्झॉन्स, डेंड्राइट्स असे खूप सारे प्रोसेसेस हे फॉर्म करत असतात. कोण? मल्टीपोलर न्यूरॉन्स. एक्झॉन इनिशिएट फ्रॉम अ फनेल शेप्ड एरिया कॉल्ड एज एक्झॉन हिलॉक. एक्झॉन हिलॉक म्हणजे काय असते, तर ठीक आहे, आता लेट सपोज हा आता मल्टीपोलर न्यूरॉन होता. ठीक आहे, खाली काय फॉर्म झालं होतं, तर एक्झॉन फॉर्म झालं होतं. एक्झॉन आणि सायटॉन यांच्या मधामध्ये एक स्ट्रक्चर प्रेझेंट राहतो, या स्ट्रक्चरला म्हणतात एक्झॉन हिलॉक. या मानीसारखा स्ट्रक्चर पकडू शकतात. जसं हा जर डोका आहे आणि हा खालचा धड आहे तर त्याला जॉईन करत असते मान, तशा टाईपचं स्ट्रक्चर राहतो एक्झॉन हिलॉक. कॅरेक्टरिस्टिक्स बाय द एक्झॉन हिलॉक. ठीक आहे, एवढे पण समजले. जंक्शन, इट इज अन जंक्शन ऑफ सायटॉन अँड एक्झॉन. आय होप आपण सर्व पॉईंट कवर केलेले आहेत. आणि जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ठीक आहे, थँक्यू फॉर वॉचिंग. अँड तुमचे काय डाऊट्स असतील तर प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि मला मेसेज करत राहा कोणते टॉपिक जर पाहिजेत असतील तर. ठीक आहे, थँक्यू.